रस्ता अपघातांचे अनेक पैलू आपण पाहतो, मात्र काही जण स्वतःच आपला जीव धोक्यात घालून अपघात ओढावून घेतात। अलिबाग रेवस मार्गावर बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी दुपारच्या वेळी असाच एक अपघात घडला होता। यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी ओला चालकानं धोकादायकरित्या वेडीवाकडी दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या जीपला जोरदार धडक दिली होती। या अपघातात अलिबाग झिराडचा दुचाकीस्वार केतन भगत हा भीषण जखमी झाला होता। त्याला प्रथमोपचार दिल्यानंतर पनवेल कामोठ येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। केतन भगत हा तरुण स्थानिक परिसरात वाडीत काम करत होता। या अपघातात केतन भगत जबर जखमी झाला होता। एमजीएम रुग्णालयात दाखल केल्यानंतरही तो उपचारांना कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नसल्यानं कोमात गेला होता। अखेर त्याची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली आणि केतन भगतचा दुर्दैवी अंत झालाय। अपघाताच्या काही वेळ आधी तो गाडी खतरनाक पद्धतीने चालवत होता। वेडीवाकडी वळणं, विरुद्ध दिशेला वेगानं जात समोरून येणाऱ्या वाहनांना कट मारणं अशी स्टंटबाजी करून तो इतर वाहन चालकांचे देखील जीव धोक्यात घालत होता। त्याच्या मागेच असलेल्या एका कारमधील व्यक्तीनं अपघातापूर्वीचे काही क्षण मोबाईलमध्ये कैद केले होते। तो नशेच्या अंमलाखाली असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं। त्याचप्रमाणे अपघात झाल्यानंतर त्याच्या ओला स्कूटीमधून मद्याची बाटली सापडली होती। ऐन उमेदीच्या काळात भगत कुटुंबियांनी आपला मुलगा गमावल्याने त्यांच्यावर मोठा आघात झालाय। मात्र कळत्या वयात दारूचं व्यसन, धोकादायक ड्रायव्हिंग आणि निष्काळजी वागून इतरांच्याही जीवाला धोका निर्माण करणारे युवक आपल्या आयुष्यासह इतरांनाही वाईट प्रसंगाला तोंड देण्यास भाग पाडतात। याबाबत सुज्ञ नागरिक खंत व्यक्त करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।